राज्यात एकीकडे पुणे कोल्हापूर भागात पुराने हाहाकार माजवला असताना मराठवाड्यात हवा तसा पाऊस कधी पडणार असा सवाल आता घरोघरी केला जात आहे। मराठवाड्यात सध्या हलक्या सरींसह पावसाची भुरभुर दिसून येत आहे। पिके जगतील एवढाच पाऊस असला तरी धरण पातळीत वाढ होत नसल्यानं पिण्याच्या पाण्यासह सिंचनासाठी पाण्याची चिंता व्यक्त करण्यात येत आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सध्या नुसतेच ढगाळ वातावरण असून दिवसभर भुरभुर पावसाची हजेरी आहे। दरम्यान हजारो गावांची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा आता केवळ 6.26% गेला आहे। मागील 4-5 दिवसात झालेल्या पावसामुळे 2% ही पाणी पातळी वाढली आहे। भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पुढील 5 दिवस मराठवाड्यात पावसाचा कोणताही अलर्ट देण्यात आला नसून हलक्या सरींचीच हजेरी राहणार असल्याचं सांगण्यात आलंय। IMDनं मराठवाड्यात पुढील 5 दिवस हलक्या पावसाची शक्यता असल्याचं सांगितलंय। तर उद्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात येलो अलर्ट देण्यात आला असून पुढील 5 दिवस मराठवाड्यात नुसतीच भुरभुर राहणार असल्याचं समोर येत आहे। राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळत आहे। या पावसामुळे अनेक भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे। दरम्यान यापुढे हवामान कसं राहणार, कुठे पाऊस पडणार याबाबतची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितली आहे। पुढील 4 दिवस म्हणजेच 30 ते 2 ऑगस्टपर्यंत राज्यात पावसाचा जोर कमी होणार असल्याची माहिती माणिकराव खुळे यांनी दिली आहे। संपूर्ण मराठवाडा तसेच नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर अशा 15 जिल्ह्यात जोरदार तीव्रतेच्या पावसाची शक्यता कमी असल्याचं माणिकराव खुळे यांनी नमूद केलं आहे।